श्रीजी मेडॉस इथे आम्ही आलो आहोत आणि आमच्या नात अशी बघा खेळते कशी छान छान. आणि तिच्यासोबत आल्यानंतर इथे श्रीजी मेडॉस येते, श्रीजी ग्रीन आणि श्रीजी मेडॉस इथे काम एकदम जलद गतीने चालू आहे. आणि माझे जे कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत ते काम करत आहेत आणि छान काम करत आहेत. कारण नेहमी मी चांगल्या माणसाचा गौरव करतो, कारण मी पण गरिबीतून वरती आलो आहे आणि गरिबीतून थोडासा वरती आलो आहे. आणि आता मी सिने कलाकार आहे आणि हे छान काम करत आहे बघून मला बरं वाटतं आहे. आणि थोड्याच दिवसात आम्हाला श्रीजी ग्रीनला आणि श्रीजी मेडॉसला दोन व्यायाम करण्याकरता जे आमचे जे रूम बांधण्यात आले आहेत ते आमच्या स्वाधीन करणार त्यांचा मानस आहे. लवकरात लवकर ते करणार आहेत आणि काम एकदम जलद गतीने चालू आहे. तिथले कॉन्ट्रॅक्टर आहेत, सब कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्या खालचे लोक आहेत, एकदम जोमाने काम करत आहेत. आणि आपल्याला लवकरात लवकर क्लब हाऊस देण्याचा त्यांचा जो मानस आहे तो चांगला आहे. आता त्यांची चहा पाण्याची वेळ झाली आहे, चहा पाणी घेत आहेत आणि अशा निसर्गमय वातावरणात आपल्याला हे हाऊस आपल्याला हे मिळणार आहे स्पोर्ट क्लब. आणि इथं यावं लोकांनी, मनसोक्त व्यायाम करावा, असेल ती फी त्यांची द्यावी आणि एक आपल्याला चांगला सुदृढ माणूस घडवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो चांगला आहे. मला बरं वाटतं बघून की आपल्याला लवकरच हे आपल्या ताब्यात देणार आहेत आणि सोसायट्या पण आपल्या बिल्डरच्या ताब्यात मिळणार आहेत आपल्याला. आणि काम पूर्णत्वाकडे येत आहे आणि पावसाळ्याच्या अगोदरच हे आपल्याला हे देत आहेत. यांचं हे काम बघून मला फार आनंद वाटत आहे की आम्हाला इथे व्यायाम करायला मिळणार आहे. आणि लवकर इथे या बाजूला जरा खोली जास्त आहे त्यामुळे वरती तार बांधायची काही गरज नाही आहे. पण ह्या ह्याच्या स्पोर्ट क्लबच्या बाजूला तार बांधण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण ह्या बाजूला उंचवटा आहे आणि बाहेरून कोणी येऊ शकतं. तर त्यांना मी विचारणा केली आहे तर ते चांगलं बांधतायत आणि चांगला आपल्याला स्पोर्ट क्लब आपल्याला देणार आहेत आपल्या ताब्यात नुकतंच. इकडे नात पण कशी व्यायाम करते बघा. आम्ही खाली आलो आहे तिला खेळण्यासाठी आणि मजूर आपल्या जोमाने आणि लवकरात लवकर काम करत आहेत ते पण आपल्याला मी दाखवत आहे. कारण श्रीजी मेडॉस आणि श्रीजी ग्रीन हे दोन्ही बिल्डर्सनी आपल्या ह्या बिल्डिंगा छान बांधलेल्या आहेत आणि विहंगम दृश्य आपल्या पुढे मी सादर करीत आहे. कारण मला दाखवणारा कोण नसला तरी हरकत नाही, पण ह्या डोळ्यांनी मी आपल्याला दाखवत आहे. फार फार यांचं अभिनंदन करावं असं मला वाटतं. शामरावजी पवार आणि कुटुंबीय मंडळी आपलं स्वागत करत आहेत. कारण या बिल्डिंगमध्ये आम्ही पहिल्यांदा आलो आहे आणि पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकवण्याचा मानही आम्हाला त्यांनी दिला आहे. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. काही नाही, जो आम्हाला मान दिलात, सन्मान दिलात आणि असंच ते कार्य हे चांगलं करत आहेत आणि माझे मित्रही चांगलं काम करत आहेत. आता समोर मी दाखवण्याचा त्यांना प्रयत्न करत आहे. तेवढं बोलतो आणि इथेच थांबतो. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला इथे प्लॉट्स दिले आहेत, बिल्डिंग दिले आहेत आणि लोकांनी यावं आणि आपला प्लॉट खरेदी करावा असं मला वाटतं. आता ओजू आमची काय म्हणते ते बघूया. कुठे जायचं आपल्याला? हां, राऊंड मारायचं आहे. ठीक आहे. एवढं बोलतो आणि माझ्या नातीकडे परत वळतो. ही नात माझी आवडती नात आहे आणि अशी नात मिळणं दुर्मिळ आहे. आणि त्यांच्यासोबत हे कामगार आपापली कामं करीत आहेत, छान काम करत आहेत. काम जोरावर चालू आहे आणि लवकरात हे आपल्याला दोन्ही जिम आम्हाला श्रीजी मेडॉसला आणि श्रीजी ग्रीनला लवकर ताब्यात मिळण्याचा त्यांचा मानस आहे. परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. आणि मला बोलायला जी संधी मला माझ्या मित्रांनी दिली, सुपरवायझर आहेत ते माझे ओरिसाचे आहेत, त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी परत त्यांचं अभिनंदन करतो. आणि हा स्पोर्ट क्लब आम्हाला लवकरात लवकर मिळावा आणि आता ते देण्याच्या तयारीत आहेत आम्हाला. परत त्यांचं अभिनंदन कामगारांचं
आणि आम्हाला एक संधी चांगली उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळे आम्ही इथे येऊ, व्यायाम करू आणि आमचं आरोग्य सुधारू. एवढं मी बोलतो. माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय, जय हिंद. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.